सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. ओठांवर एक हलकस स्मित हास्य. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. एक मध्यम पट्टीतला ओंकार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना ओंकार. ओम. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. आज आपण ब्रेक मध्ये ही कपालभाती करणार आहोत. सुरुवातीला 10 आवर्तनं करायची आणि मग पुन्हा 15 आवर्तनं करायची. अशा प्रकारे आपण 2 वेळा ही कपालभाती करणार आहोत. तर सुरुवातीला 10 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तनं. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्टॉप. एक दीर्घ श्वास भरून घ्या. सावकाश संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा एकदा 15 आवर्तनं आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तनं आपली आपण मनाने काउंट करायची. थांबूया. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. हातांची ज्ञान मुद्रा. कपालभाती केल्यानंतर आलेली स्थिरता, त्याची जाणीव. तीन मकार लांबवलेले ओंकार, एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. ओम. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिंदुसंयुक्तं
नित्यं ध्यायन्ति योगिनः तामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. सावकाश सरळ जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेत झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न, सीटचा भाग न उचलता. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर, विश्रांती. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. पाठीच्या मणक्याला एकदा ताण, एकदा बेंड आणि त्याचबरोबर हलकासा ट्विस्ट. तर त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचं. दोन्ही हात आता आपले डाव्या पायाच्या मांडीवर, पाठकाणा सरळ. आता सावकाश आपल्याला पुढे जायचंय. आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा वर या आणि उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. डावा पाय मात्र सरळ. आता ही ऍक्शन आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे. एकदा पुढे आणि एकदा मागे. सुरू करूया. पुढे, उजव्या बाजूने खाली मागे. एक, पुढे मागे. दोन, पुढे मागे. तीन, बरोबर, पुढे मागे. चार, पुढे मागे. पाच. पाच वेळेला एका बाजूने झालं की दुसऱ्या बाजूने. आता उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा सुरू करूया. सावकाश, यथाशक्ती. थोडस पुढे व्हायचंय. आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न आणि आता डाव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र आपल्याला सरळ ठेवायचा, कुठेही वर द्यायचं. सुरू करूया. एक, पुढे मागे. दोन, डाव्या बाजूने मागे. तीन, चार, लास्ट राऊंड, पाच. पाच वेळा झाले की थांबा. डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून. करणार आहोत आपण डोलकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे. हाताची मूठ पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. एक, जेवढं पुढे तेवढंच मागे. दोन, तीन, चार आणि पाच. बरोबर. आता हाताची मुठ समोर आणि आता पुढे जायचंय. थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. एक, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. दोन, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. तीन, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. चार, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. पाच वेळा झाले की थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मल राहील. दोन्ही पाय समोर घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं.
यथाशक्ती. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी आपापल्या क्षमतेने घ्या. आणि आता सुरू करूया. उजव्या हाताने उजवा पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर साईडवर बेंड करतोय. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. आता विरुद्ध हात आणि विरुद्ध पाय. डाव्या हाताने उजवा पाऊल, उजवा हात मागे. बघा. 1, कपाळ गुडघ्याकडे. 2, अशा प्रकारे कृती. हा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबा. दोन्ही पावलं जळून घ्या. बटरफ्लाय. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती घे. नॉर्मल श्वास चालू. आपण श्वास घेतोय, सोडतोय. थोडस आपण रोलिंग करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरू करा. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा गुडघे मांड्या जमिनीकडे जास्तीत जास्त सैल करा. पाठीचा कणा सरळ. मध्यभागी येऊन थांबायचं. डोळे मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करूया फुल नेक रोटेशन 2 वेळेला. हनुवटी गळ्याकडे, डोळे मिटलेले. आणि सुरू करूया. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. 2 वेळेला आपण कृती करतोय, पण अगदी सावकाश, यथाशक्ती. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. विरुद्ध बाजूने 2 वेळा. डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. जेव्हा उठून जेव्हा आपण कृती करतो तेव्हा आपोआप आपलं लक्ष, मन त्या स्थितीकडे केंद्रित होऊन जातं. त्या हालचालीकडे केंद्रित होतं. मान सरळ करायची आहे. डोळे मिटलेले. पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती. आता सावकाश गुडघे मांड्या वर घ्या, खाली करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. प्रेस करायचं. श्वास घेत वर, श्वास सोडताना खाली मांड्या प्रेस करायच्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता हळूहळू स्पीड वाढवा. छान. हळूहळू कमी 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 स्लो 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 करत यायचंय. थांबायचंय थांबायचंय थांबायचं. सावकाश. आता आपली पावलं थोडीशी पुढे घ्या. थोडीशी पुढे घ्यायच्यात आणि हाताने पावलं पकडायचीच आहेत. हा. आता आपल्याला श्वास घेत थोडस मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे यायचं. आपलं कपाळ पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा. थोडीशी डायनॅमिक ऍक्शन. हा. श्वास घेत वर, मागे, श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4, लास्ट वन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. 5 वेळेला तिथे आपल्याला थांबायचं. शक्य असेल तर कपाळ जे आहे आपलं ते पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पावलाच्या दिशेने सैल सोडा. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न. कुठेही ओव्हर ट्राय नको. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. सावकाश श्वास घेत घेत वर या. आणि आता दोन्ही हात मागे टेकवा. मागे,
मान मागे सैल झुक. आपण पुढे झुकलो होतो त्यामुळे हलकसं पुन्हा एकदा बॅकवर्ड बेंड घेऊया. मान मागे सैल सोडा. दोन्ही पाय तिथल्या तिथे सरळ करा आणि विश्रांती. आज आपण शिकणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. एकमेव आसन आहे की जे एका गुरूंच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ त्यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. डायबिटीज थायरॉइड उपचारात्मक आहे. त्याचबरोबर तुमचे हिप जॉईंट्स, पाठीचा मणका, पोटाचा वाढलेला भाग कमी व्हायला मदत होते. थोडस ऍडव्हान्स कृती आहे या आसनाची, पण आपण सोपी कृती पण बघणार आहोत जी सगळ्यांना करता येईल. तर मी दाखवते. कोणी करू नये तर ज्याला गुडघ्याचा त्रास आहे, त्याचबरोबर शोल्डरचा त्रास आहे, खांदेदुखीचा त्रास आहे, पाठकड्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत झाली असेल, ऑपरेशन झालं असेल कुठल्याही प्रकारचं, तर मात्र हे आसन करणं टाळायचं आहे. तर आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घ्यायचं. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा, त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्यायची. आपल्याला टाचेवर बसायचे नाहीये, तर फक्त उजव्या सीटच्या जवळ आपण ती टाच घेतली आहे. ठीक आहे. आपला उजवा पाय आपण उभा करून तो फोल्ड केलेला, असा आडवा बिडवा करायचा नाहीये, उभा असेल तर. त्यानंतर बघा पुढची कृती. आपला जो उजवा हात आहे, आपण मागे वक्रासन जे पाहिलं होतं, म्हणजे आपला उजवा हात आपण मागे ठेवतो सीट पासून 2 ते 3 सेंटीमीटर लांब, तशीच कृती आहे. आता इथे आदर्श पद्धत बघा कशी आहे या आसनाची. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेतात आणि त्या डाव्या हाताने विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडतात आणि आपला जो उजवा हात मागे आहे ना, तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवतात. बस. डाव्या पायाच्या मांडीवर ठेवतात आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघतात. तर ही आहे या आसनाची आदर्श स्थिती. तर आपल्याला समजा आपला हात असा अँकल पर्यंत पोहोचत नाहीये, तर मग काय करायचं? समोरनं विळखा द्यायचा डाव्या हाताने उजव्या पायाला, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर उजवा हात उजवीकडे मागे वळायचं, मागची भिंत बघायची आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जो उजवा हात खाली जमिनीवर ठेवलाय ना, तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बघा अशा प्रकारे. दिसतोय प्रत्येकाला हात? मी थोडी क्रॉस करून दाखवते तुम्हाला. बघा अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. मागून हे अशा प्रकारे दिसत. ठीक आहे. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. आसन सोडताना पहिली मान सरळ घ्यायची, पुन्हा हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्यायचा, समोर विळखा काढून घ्यायचा, जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा, मग दुसरा पाय. ठीक आहे. हेच आसन विरुद्ध बाजूने करणार आपण. प्रत्येकाची जशी फ्लेक्झिबिलिटी असेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नको. ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे करताना थोडस तुम्हाला अनइझी होऊ शकतं जे पहिल्यांदा करतायत त्यांनी. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय समोर जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घ्या. बरोबर. जो पाय सरळ आहे खाली डावा, तो फोल्ड करा, त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. हा, छान. ठीक आहे. आता उजवा जो हात आहे तो सपोर्टसाठी मागे आपल्या सीट पासून थोड्याशा अंतरावरती. हा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात वर न्यायचा, डाव्या हाताने उजव्या पायाचं अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत नसेल तर समोरनं विळखा द्या, काही हरकत नाही, आपल्याला सेम लाभ मिळणार आहे. हा, बरोबर. आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. उजवा हात जो सपोर्टसाठी जमिनीवर आहे, ज्यांना शक्य आहे त्याने मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. पाठीचा मणका सरळ, त्याला हलकासा ट्विस्ट आहे. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा.
बघा तुमचे हिप जॉईंट्स उजव्या बाजूला पूर्णपणे ताणले गेलेत. पाठीच्या मणक्याला ट्विस्ट आहे, गळ्यावरती ट्विस्ट आहे. जोड श्वासाची खांद्यांच्या इथे प्रेशर आहे. श्वास घेतोय, सोडतोय. बाण धारणा. श्वास घेतोय, सोडतोय. थांबे. यथाशक्ती थांबल्यानंतर एक श्वास भरून घ्या. डोळे उघडा आणि श्वास सोडत आधी मान मध्यभागी येऊ दे. उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा खाली जमिनीवर द्या. समोरनं डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. खाली असलेला डावा पाय सरळ करा. मग वर असलेला उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. आपल्याला कुठे जास्त ताण आल्यासारखं वाटतोय का? कुठे पायाच्या इथे, खांद्याच्या इथे जास्त प्रेशर वाटतंय का? ते आपलं आपण तपासा. काही शारीरिक बदल जाणवत आहेत का? तेही तपासा. एक बाजू तुम्हाला थोडीशी जड जाणवेल, डावा खांदा जड जाणवेल. त्या सगळ्याचं निरीक्षण. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे घ्या. उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ घ्या. टाचेवर बसून नका, फक्त सीटच्या जवळ घ्या. बरोबर. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाची दुखणी आहे, त्यांचा पाय थोडासा फोल्ड होऊ शकतो. हरकत नाही, ट्राय करायला हरकत नाही. आता डावा हात मागे, जिथे आपल्या पाठीचा मणक्यापासून किंवा सीट पासून थोड्याशा अंतरावर. उजवा हात वर घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. जर अँकल पकडता येत नसेल तर समोर न विळखा घ्या आणि डाव्या बाजूला मागे वळ. मागची भिंत बघा. डावा हात जो सपोर्ट साठी खाली जमिनीवर आहे, तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. आपण जास्त पुढे किंवा जास्त मागे झुकलो नाहीयेत ना? आपल्याला कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासा. आपली शारीरिक क्षमता, आपले शारीरिक बदल हे आपण तपासायचे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. शरीरावर कुठलाही ताण नाही. डाव्या बाजूने पूर्णपणे आता आपले थाय मसल्स, हिप जॉईंट ताणले गेले. ओटीपोटावर, पाठकणावर काही तसं विरुद्ध बाजूने तीळ आहे. छान. पुढे छान करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा जमिनीवर. समोरनं उजव्या हाताचा विळखा सोडा. खाली असलेला उजवा पाय सरळ, वर असलेला डावा पाय सरळ आणि विश्रांती. तर इथे जो काही ट्विस्ट होता आपल्या हिप जॉईंटच्या इथे, गळ्याच्या इथे, पाठकड्याच्या इथे, त्या सगळ्याचा मागोवा श्वासाच्या गतीकडे लक्ष. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण गोमुखासन. अतिशय सुंदर आसन आहे गोमुखासन. फक्त एवढंच की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पायाची दुखणी असतील तर मात्र करताना जरा सावकाश करा, कारण की पूर्णपणे पायावरती आपल्या प्रेशर येतो. म्हणून मेडिटेटिव्ह आसन आहे गोमुखासन. त्याचबरोबर एक उत्साह वाढवणारं आसन आहे, आत्मविश्वास वाढवणारं आसन आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. फक्त हाताची जी स्थिती आपण घेणार आहोत, म्हणजे गोमुखासनच्या नंतर पुढे जी आपण हाताची स्थिती घेणार आहोत ती आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. जवळपास एखादं नॅपकिन ठेवा. म्हणजे तुम्हाला समजा आपले हात आपल्याला अशा प्रकारे जॉईन करायचे. जर ते हात एकमेकांच्या जवळ नाही आले तर एक नॅपकिन जवळ ठेवायचा आणि ती कृती करण्याचा प्रयत्न करायचा. दाखवते मी तुम्हाला. पुन्हा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय जुळले, हात शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो आडवा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येईल. खाली असलेला जो डावा पाय आहे तो सुद्धा जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ येईल. ठीक आहे. दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने विरुद्ध सीटच्या जवळ आली आहेत. आता गुडघे एका रेषेमध्ये येण्यासाठी आपले दोन्ही हात पावलांवर ठेवायचे.
सीटचा भाग वर उचलायचा, आपले पाय गुडघे ऍडजस्ट करायचे, थोडस पुढे झुकून, आणि मग पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर ठेवायचा, सॉरी, जमिनीवर ठेवायचा. म्हणजे बरोबर आपले पाय जे आहेत ते लॉक होऊन जातात, एका रेषेमध्ये येतात गुडघे. ठीक आहे. आता इथे बघा, पावलं जी आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात. आपले पायाचा जो आकृतिबंध आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो, म्हणून याला गोमुखासन असं नाव दिलं जात आहे. जो पाय वर आहे, गुडघा वर आहे, त्या गुडघ्यावर प्रथम विरुद्ध हात, तर इथे उजवा गुडघा वर आहे, म्हणून डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आणि मग उजव्या हाताचा तळवा. तर ही झाली गोमुखासनची आदर्श स्थिती. ठीक आहे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. पुढे आपण करणार बद्ध हस्त गोमुखासन. आता इथे मात्र तुम्हाला नॅपकिनची गरज लागू शकते. तर आता हे आसन करताना तुम्हाला उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात आहे तो मागे घेऊन जायचा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. आता समोरून बघा हे कसं दिसतंय. अं, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला झालाय, पाठकाणा सरळ आहे. आता मागे बघा. आता इथे तुम्ही नॅपकिन घेऊ शकता आधारासाठी. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेलाय, तो मागे फोल्ड केलाय. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफवायची. बघा पाठीचा कणा सरळ. आता हे समजा तुम्हाला हात सहज गुंफवता आले नाही, तर नॅपकिन घ्यायचं. एका हातात एक टोक, दुसऱ्या हातात दुसरं टोक पकडायचं आणि अशा प्रकारे थांबण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नॅपकिनचा अध्याय म्हणजे ते मान सरळ ठेवायची, समोर बसायचं. ठीक आहे. जर हात सहज गुंफवता आले नाही तर नॅपकिनचा आधार घ्या आणि अशा प्रकारे कृती करा. उलट चाल करताना बघा दाखवते. आता आपले हात वर आहे, तर ते हात खाली आणताना कसं करायचं. ठीक आहे. आपली अशी स्थिती होती आपली. तर जो हात खाली आहे डावा, तो पहिल्यांदा पुढे येईल, मग वर असलेला उजवा. खाली असलेला डावा पाय सरळ करायचा, मग वर असलेला उजवा. ठीक आहे. अशा प्रकारे हे आसन आपल्याला करायचंय आणि मग हेच आसन आपण विरुद्ध दुसऱ्या पायाने सुद्धा करणार. एक नॅपकिन जवळपास ठेवू. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठ सरळ. तर सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल डाव्या सीट जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरोबर. दोन्ही हात आता आपल्या पावलांवर ठेवायचे. थोडस सीटचा भाग वर उचलायचा, थोडस पुढे झुकायचं, गुडघे एका रेषेमध्ये येतील आणि मग पुन्हा सीटचा भाग आपला जमिनीवर येईल. बरोबर. छान. अट्टहास नको. आता जिथे उजवा आपला गुडघावर आहे त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा आणि मग उजव्या हाताचा तळवा, हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड. छान. आणि आता इथे थांबा, डोळे मिटून घ्या. गोमुखासन हे मेडिटेटिव्ह आसन आहे. या स्थितीमध्ये आपण ध्यानाला बसू शकतो. आपला संपूर्ण आकृतिबंध आपला आपण तपासून पहा. आपले हिप जॉईंट्स, कमरेचा भाग, आपल्या कमरेच्या जे जॉईंट्स आहेत ते ते सगळीकडे आपले लक्ष, पाठीच्या मणक्याकडे लक्ष. बघा, आता इथे कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपली एनर्जी जास्त लागलेली आहे, कारण की पायाची आपण जी विशिष्ट स्थिती घेतली आहे त्यामुळे तिथे आपली अधिक ऊर्जा खर्च होतीये. बरोबर. त्यामुळे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तो जास्तीत जास्त शिथिल करा. तिथे कुठेही स्टिफनेस म्हणजेच खांदे किंवा पाठकणा किंवा चेहरा, इथे कुठेही अतिरिक्त तणाव न, तो एकदम रिलॅक्स ठेवा. एक हलकसं स्मित चेहऱ्यावर. छान. पुढे करूया बद्ध हस्त गोमुखासन. आता आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. एक हलकासा खेच द्या उजव्या हाताला आणि तो मागे फोल्ड करा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जात आहेत का बघा.
जर दोन खोली जात नसतील तर आपला नॅपकिनचा आधार घ्या. आता मान आपली सरळ ठेव, समोर बघायचंय, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, मान सरळ समोर बघायचं. छान. आणि आता डोळे मिटून घ्या. बंद डोळ्यांनी पुन्हा आपला आकृतीबंध तपासा. आपल्या डाव्या खांद्यावरती प्रेशर आहे, उजवी बाजू ताणली गेलीये, याकडे लक्ष. छान. यथाशक्ती डोळे उघडायचे. आपला जो डावा हात आहे तो पहिल्यांदा खाली घेऊन या. मग दुसरा हात वर असलेला खाली आणा. खाली असलेला डावा पाय सुरुवातीला सरळ करा. मग वर असलेला उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. हीच कृती आता आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्या. खाली असलेला उजवा पाय जमिनीला घसत घसत फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येऊ दे. पुन्हा आपले गुडघे एका रेषेत येण्यासाठी थोडस सीटचा भाग वर उचलायचा, पुढे झुकायचं, पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल, मग डाव्या हाताचा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आता बघा आपल्या डाव्या बाजूचे हिप जॉईंट्स, थाय मसल्स ताणले गेले. तिकडे आपली एनर्जी थोडीशी जास्त आहे. नॉर्मल श्वास काढून श्वास घेतो, सोडतो. छान. अर्धहस्त गोमुखासन करूया आणि त्यासाठी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, एक हलकासा खेच आणायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जायचा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ, नजर समोर, मान सरळ आणि मग डोळे मिटून घ्या. पुन्हा चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. आता बघा उजव्या खांद्यावरती प्रेशर आलाय, डावी बाजू आपली ताणली गेलीये, त्याकडे लक्ष आणि झोप श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. छान. उलट चाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडा. खाली असलेला डावा हात खाली असेल उजवा हात पहिल्यांदा पुढे येईल, मग वर असलेला डावा हात. छान. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा पाय आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. संपूर्ण गोमुखासनचं मनातल्या मनात मागोवा. आज आपण पाठीवर पडून रोलिंग करणार आहोत. तर हे रोलिंग कसं केलं जातं बघून घेऊ आणि मग एकत्रित करूया. रोलिंग करताना थोडीशी काळजी घ्या की ज्यांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास आहे, गॅप आहे मणक्यामध्ये, त्यांनी मात्र रोलिंग करताना काळजी घ्यायची किंवा नाही केलं तरीही चालेल. पाठकण्याची दुखणी असतील त्यांनी रोलिंग करू नका. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा रोलिंग करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्याचबरोबर आपले पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो कमी करायचा असेल तर हे रोलिंग फार महत्वाचं ठरतं. त्याचबरोबर पुढे काही ऍडव्हान्स आसनं असतात, सर्वांगासन, विपरीत करणे किंवा हलासन. यांसारख्या आसनांसाठी आपले जे हिप जॉईंट्स आहेत ते मोकळं होणं फार महत्वाचं आहे. म्हणून ह्या रोलिंग सारखे जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते केले जातात. तर दाखवते आधी, मग आपण एकत्रित करू. इथे पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर रोलिंगसाठी आपल्याला दोन्ही पाय वर उचलायचे, ते फोल्ड करायचे. आपल्या पायाला समोर न हातांचा विळखा द्यायचा. ठीक आहे. आता आपल्याला थोडासा झटका देऊन उठायचंय आणि मग पुन्हा पाठीवर यायचंय. बघा या प्रकारे थोडेसे पाय गुडघे आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायचे, उठायचं आणि पुन्हा पाठीवर यायचं. तर अशा ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा वर उचलायचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही.
बघा अशा प्रकारे कृती करायची अप अँड डाऊन. आता सुरुवातीला तुम्हाला टाचा वगैरे उचलणं जमणार नाही, पण जरी पावलावरती आलात तरीही चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे रोलिंग करा. अगदी सावकाश करा, कुठेही स्वतःची क्षमता ओलांडू नका. सगळ्यांनी आता सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. आधी विश्रांती घ्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे मिटून घ्या. श्वासाकडे लक्ष. आपल्या श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मल आहे ना हे आपला आपण तपासा. आणि आता आपण करूया रोलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय थोडेसे वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. समोरच्या हातांचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये हा गुंफून विळखा द्यायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचं. सुरू करा. उठायचंय. अप अँड डाऊन. अप डाऊन. अप डाऊन. छान. अप डाऊन. अप डाऊन. अप. लास्ट डाऊन. खाली येऊन थांबा. सावकाश सावकाश. थोडस ऍडव्हान्स आहे. सावकाश करा. तुम्हाला नंतर सगळ्यांची लिंक पाठवली जाईल व्हिडिओची, तेव्हा घरी नक्की प्रॅक्टिस करायची ही. आता उजवीकडे डावीकडे करूया रोली. आता आपण अप अँड डाऊन केलं, आता साईडवर. एकदा उजवीकडे या आणि मग डावीकडे जा. तसेच डावीकडे जा. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे आणि डावीकडे. थांबायचं, मध्ये येऊ. थांबायचंय. दोन्ही पाय खाली टेकवायचे. पावलं खाली टेकवा आणि पाय तसेच फोल्ड ठेवा. फक्त पावलं खाली टेकवा. पाय तसेच फोल्ड. ठीक आहे. रिलॅक्स व्हा. आधी पूर्णपणे रिलॅक्स व्हा. असं वाटतंय कंबरदुखीमध्ये किंवा कमरेला किंवा पाठण्याला जास्त आपल्याला ताण आल्यासारखा किंवा थोडंसं दमल्यासारखं वाटत असेल, तर आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजवा हात उजव्या कमरेच्या खाली घ्या. डावा हात डाव्या कंबर म्हणजे सीटच्या खाली घ्यायचा आहे. पायामध्ये पुरेसं अंतर आहे. डोळे मिटून घ्या. पुन्हा श्वासाकडे लक्ष द्या. ज्यांना पाठीचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरतं, लाभदायक ठरतं. कधी असं वाटलं की आपला पाठ म्हणजे जेव्हा आपण खूप काम करतो, खूप ताण असतो, तेव्हा नकळत आपल्याला पाठदुखी असं वाटतं की आपली पाठ दुखते म्हणून. तर त्यावेळेला सरळ पाठीवर पडायचं, पाय फोल्ड करायचे आणि आपले हात आपल्या कमरेच्या खाली घ्यायचे. म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटतं. थोडीशी कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आणि रिलॅक्स करायचं. कंबर प्रेस करायची हाताच्या तळव्यांवरती आणि रिलॅक्स करायचं. कंबर प्रेस करायची, रिलॅक्स करायचं. आता हे तुम्ही श्वासाकडे लक्ष देऊन पण करू शकता. म्हणजे श्वास घेत कंबर प्रेस करायची आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचं. श्वास घेत कंबर प्रेस करायची, श्वास सोडत रिलॅक्स करायचं. श्वासाकडे यासाठी लक्ष द्यायचं की बरोबर तुमचे जे विचार आहेत, जो ताण आहे तो कमी व्हायला मदत होते जेव्हा आपण श्वासाची जाणीव ठेवून कुठलीही कृती करतो ना त्यावेळेला. आजपासून थोडासा हा प्रयत्न करा. थोडंसं श्वासाकडे लक्ष द्यायचं. ताणाला की मोठा श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. आता आपले हात जे कमरेच्या खाली आहेत ते काढून घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. जवळ श्वासाची. करूया आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सोपी कृती आहे, एकत्रित करू शकतो. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. हा. जमिनीवरच असतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. हा. आता आपला उजवा जो पाय आहे तो वर उचला, सावकाश 90 डिग्री. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान उजवीकडे द्या.
उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. हा, ट्विस्टिंग. बरोबर. शक्य असेल तर पाय पूर्णपणे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती. सावकाश. सुनील सर, तुम्ही सावकाश करा, कारण की पायाची दुखणी आहेत म्हणून. सावकाश करा. डोळे मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. हा, ट्विस्टिंग आहे हे छोटस. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपला उजवा पाय सावकाश 90 डिग्रीवर घ्या. अगदी सावकाश. रान पडण्याची शक्यता असते म्हणून सावकाश करा. आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा उजवा पाय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात तसेच ठेवायचे. आता आपला डावा पाय वर उचलूया 90 डिग्री. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान डावीकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. विरुद्ध बाजूने आपले हिप जॉईंट्स, कमरेचा भाग, गळ्याचे खालीला पीठ, त्याची जाणीव जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. श्वास घेत घेत आपला डावा पाय पुन्हा 90 डिग्रीवर घ्या. श्वास घेत घेत डावा पाय 90 डिग्रीवर. श्वास सोडत सावकाश डावा पाय खाली. थोडस श्वास घेणं, सोडणं आणि हालचाल याच्यामध्ये आपलं सिंक्रोनायझेशन म्हणजे एक संधपणा थोडासा सुरुवातीला डिफिकल्ट वाटतो, पण जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तस तसं तुमचं ते एकत्रित होणार आहे. दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. करणार आहोत आपण सेतू बंधासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या गुडघ्यांमध्ये, पावलांमध्ये थोडस अंतर ठेवा, किंचितच अंतर ठेवा. आपल्या टाचा सुद्धा स्लीपपासून लांब असतील. ठीक आहे. आपले हात शरीराच्या जवळ आहेत. आता ज्यांना मानेची दुखणी येतात, म्हणजे ज्यांना मानेचा पट्टा आहे, बेल्ट आहे मानेला, त्यांनी मात्र हे जास्त ओव्हर ट्राय करू नका, कारण की तिथे मानेवरती प्रेशर येतो म्हणून. ठीक आहे. बाकीच्यांनी आपल्या सीटचा भाग आधी वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपले हात खाली जमिनीवरच असतील. आपले खांदे आपले आपण ऍडजस्ट करायचे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला वर यायचंय जमिनीपासून. बरोबर. छान. परफेक्ट. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा ओव्हर ट्राय म्हणा. खाली खाली जमिनीवरतीच. हा, बरोबर. शक्य असेल तर ओव्हर ट्राय म्हणतो. आता तो हातांचा आधार किंवा आपण हातांची जी बोटं जमीन एकमेकांमध्ये गुंफवले त्याचं पॅसिव्ह आहे, म्हणजे त्याचा आधार आपला असला काय नसला काय आपल्याला फरक पडत नाही. आपला संपूर्ण पाठीचा मणका वरच्या दिशेने आहे, प्रेशर आहे. छान. गळ्यावरती ताण आहे, समोरच्या बाजूने दाब आहे. ह्या सगळ्याचा अनुभव रोज श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. छान. उलट चाल करूया. आधी हातांची जी गुंफण केली ती सोडा. दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपल्या पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. त्यानंतर कमरेचा भाग, त्यानंतर सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. डोळे मिटलेले, चेहरा शांत, जोर श्वासाची. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटाला पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. डोळे मिटून घेऊया.
चेहरा शांत. आपण करूया आता शलभासन. सायटिक उपचारात्मक आसन आहे. त्याचबरोबर पाठीचा मणका, कमरेची दुखणी सुद्धा कमी होतात या आसनाने. स्थिती घेतली आपण. कपाळ जमिनीवर आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आपल्या दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आणि आता एकत्रित दोन्ही पाय आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे. एकत्र हनुवटी जमिनीवरच असेल. फक्त दोन्ही पाय आपण गुडघ्यांना सरळ ठेवून वर उचलले. हनुवटी कुठेही वर द्यायची नाहीये. आणि यथाशक्ती थांबा. दोन्ही पाय अगदी रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतो. बरोबर, छान. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. आणि विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. रिलॅक्स. मगाशी जे आपण सेतुबंधासन केलं तो कमरेपासूनचा वरचा भाग आपला उचलला गेला होता, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट करणारं आता आपण केलं शलभासन. डोळे मिटून रिलॅक्स. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घ्या. दोन्ही हाताचे तळवे छातीच्या रेषेत. आणि आता आपण करतोय सरळ हस्त भुजंगासन. सूर्यनमस्कारामधली 7वी स्टेप. श्वास घेत घेत वर या. श्वास घेत घेत वर या पूर्णवरती. हा, बरोबर. आणि आता करूया पर्वतासन. आपल्या पावलांचं माउंटन करून टाचा सीटकडे, सॉरी, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. आणि आपली नजर आपल्या नेवर विजनकडे. दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ. बरोबर, पर्वतासन. हा, छान. बरं, आता ही ऍक्शन आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे. आपल्याला श्वास घे, गुडघे जमिनीवर टेकवायचे, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत पर्वतासन करायचं. बघा, तिथल्या तिथेच करण्याचा प्रयत्न करा. एकदा दाखवू का तुम्हाला? बघा, श्वास घेत आपल्याला अशा प्रकारे वरती यायचंय, भुजंगासन. आणि श्वास सोडत पर्वतासन. आलं लक्षात? हा, तिथल्या तिथेच करण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नको. करूया. श्वास घेत आपल्याला गुडघे जमिनीकडे न्यायचे, मान सिलिंगकडे. आणि श्वास सोडत गुडघे वर उचलायचे, टाचा खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. हा, बरोबर करताय. श्वास घेत वर भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. बरोबर, छान करताय. परफेक्ट. अजून एकच राऊंड करूया. श्वास घेत भुजंगासन. आणि श्वास सोडत पर्वतासन. ठीक आहे. सावकाश आता नजर समोर घ्या, दोन्ही हातांच्या मध्ये. नजर समोर, दोन्ही हातांच्या मध्ये. आता उजवं पाऊल आधी पुढे घ्या, मग डावं पाऊल पुढे घ्या. आणि श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडत, रिलॅक्स. करूया आपण ताडासन. विश्रांती. ताडासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता आपले हात जे आहेत, हाताचे तळवे ते सिलिंगच्या दिशेने घ्या.
आपण ज्या काही आता एक्सरसाइज केली किंवा जी आसनं केली त्या आसनांना हे ताडासन कॉम्प्लिमेंट करतं. आता त्याचा वर उचला आणि जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. संपूर्ण आपल्या शरीरावरती जो प्रेशर होता, स्ट्रेच होता, ट्विस्ट होतं, हे सगळं घालवण्याचं काम ताडासन करतं. छान. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. हाताचा खाली घ्या, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. जो काही ताण आला होता तो सगळा निघून जातो. त्यातले आपण 2 सूर्यनमस्कार नमस्कार करूया आणि मग प्राणायामाला सुरुवात करू. 2 सूर्यनमस्कार करायचे. दोन्ही पाय जोडलेले. मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरू करूया गायत्री मंत्राने. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय जोडले. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावी खाली. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. खाली बसायचं आणि विश्रांती घ्यायची. आपण थोडंसं शवासन जास्त घेऊया. आणि आपण भ्रामरीची जी आवर्तन आहेत ना ती खाली पाठीवर पडून करूया. सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसा अंतर. आता आपण जी जी काही साधना केली त्या साधनेमुळे आपल्या शरीरामध्ये कुठे ताण आला आहे का, कुठे जास्त प्रेशर आलंय का, हे आपलं आपण तपासूया. आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडले, रिलॅक्स केलेलं. दोन्ही पायांमध्ये पुरेसा टाचा सीट पासून लागू, सॉरी टाचा आपल्या आतल्या बाजूला आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं अर्धवट मिटलेली. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्य. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपले दोन्ही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय. तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहे. आपल्या कमरेचा भाग 33 मणक्यांचा पाठीचा कणा जमिनीकडे आपण सैल सोडलेला आहे. तो विसावलेला आहे. विश्रांती घेत आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, लळहात, तळतळ,
आपले खांदे, हाताची कोपरं शिथिल होत आहे. तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे रिलॅक्स होतात. पोटाचा भाग, तिथल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होतात. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत चाललंय. गळ्यातील आजूबाजूच्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपले दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्यातले बुबुळ, पापण्या, हृदय, भ्रूमध्य, काठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग, आपले केस शिथिल होत आहेत. एक मोठा श्वास भरून घ्यायचा नाकाने, आपण प्राणयुक्त होतोय. आणि तो अनुभवून हा संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. आपण तणावमुक्त होतोय ही जाणीव. हा मोठा श्वास नाकाने घेऊन घेऊया आणि तोंड भरून हा संपूर्ण श्वास सोडूया. श्वासाची गती संथ झाली आहे, लयबद्ध झाली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. करणार आहोत आपण इथे भ्रामरीची 3 आवर्तन. एक श्वास म्हणून घ्यायचा आणि आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. श्वास सोडताना भ्रमर गुंजन करूया. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. दातावर दात लावून रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या मस्तिष्कापर्यंत. सटल व्हायब्रेशन्स आपण आता त्याचा अनुभव घेतोय. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. मी श्वास घेताना प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी दुःख, काळजी, व्याधी, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. प्रत्येक श्वास सोडताना स्ट्रेस आउट होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे की माझ्या शरीर आणि मनाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी योग्य असा मार्ग निवडलाय आणि त्यासाठी मी उचित अशी साधना करत आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देत आहे. यासाठी स्वतःलाच मनापासून धन्यवाद. म्हणूनच आपले आद्य गुरुजन, आपले आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनामधली जी काही उद्दिष्ट आहेत, ध्येय आहेत, त्या ध्येयासाठी त्यांचे आशीर्वाद आपण घेऊया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे.
आपला आत्मविश्वास हळूहळू वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. पण प्रचंड ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश, अगदी सावकाश डाव्या दिशेला वळा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. कानांची ध्यान मुद्रा. तीन मकार लावलेले ओंकार करूया. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू जाईल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओम. श्वास भरून घेऊया. ओम. एक श्वास भरून घेऊया. ओम. दोन्ही हात जोडून प्रार्थना शांती पाठ. ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ. आपली संपूर्ण साधना ओम समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत ओमच्या चरणी आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात केली. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळ्यातून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरी ओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरी ओम. मीटिंग एंड करते. धन्यवाद.